पुसद शहरातील डोंगरे लेआउट परिसरात अवैध रेती साठवणुकीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आणि तहसील पथकाने संयुक्तपणे छापा टाकत 400 ब्रास अवैध रेती साठा जप्त केलाय, ज्याची अंदाजे किंमत तब्बल 30 लाख रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल राझिक अब्दुल रऊफ या कंत्राटदाराने सहारा पार्क परिसरातील खासगी जागेत मोठ्या प्रमाणावर रेती साठवून ठेवली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांनी तात्काळ कार्यवाहीचे आदेश दिले. यानंतर तहसील आणि पोलीस पथकाने सहारा पार्क परिसरात धडक कारवाई करत 3 वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकलेत. 400 ब्रास रेतीचा पंचनामा आणि संपूर्ण साठा सील आणि पुढील आदेशांपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. ही कार्यवाही नायब तहसीलदार वैभव खाडे, मंडळ अधिकारी मयूर म्हस्के तसेच पुसद पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या केली. या धडक कारवाईमुळे पुसद परिसरातील अवैध रेती व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता पुढील काळात अशा कारवाया आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.